नमस्कार, मी ॲडव्होकेट सुशील गणपत अवेरे. एक्सप्लोरिंग माय गुहागर मध्ये आज आपणाला एका विशिष्ट व्यक्तीची मुलाखत पाहायला मिळणार आहे. सध्याचं युग आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचं. स्पर्धा परीक्षेतून आपल्याला गुहागर तालुक्यातून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात चांगले ऑफिसर देण्याचा जो काही मानस आहे आणि युवा पिढीला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठीच आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. योगायोगाने माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून गुहागर एज्युकेशन सोसायटीने एक चांगला आज कार्यक्रम घेतला आणि त्याच अनुषंगाने मी आज आपल्याकडे एक अशी ती मुलाखत चांगली आपणाला आपल्यासमोर सादर करत आहे. कदाचित ती एका इंटरव्ह्यू 30 मिनिटांमध्ये संपेल असं वाटत नाही, पण त्याचे जास्त भाग झाले तर आपण ते 3 सत्रात तुमच्यापर्यंत पोहोचूया. आरास एज्युकेशन अकॅडमी रत्नागिरी त्याचे संस्थापक, संस्थाचालक, स्पर्धा परीक्षक ॲडव्होकेट राकेश तुकाराम सत्वे सर आज आपल्या समोर आहेत. साधारणतः 9 वर्षाचा शैक्षणिक आणि करिअर समुपदेशनाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमाकरता ते आले होते. तर मी सरांना अशी विनंती केली की याचा फायदा आमच्या मुलांना जर झाला ह्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तर आपली मुलाखत घ्यायला मला आवडेल. आणि सरांनी त्या गोष्टीला लगेच होकार दिला. नमस्कार सर, मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो. धन्यवाद सर. ही जी आपली आरास एज्युकेशन अकॅडमी रत्नागिरी आहे, तर आपले अनेक कार्यक्रम आम्ही फेसबुक लाईव्हच्या आणि अनेक वृत्तपत्रांमधून वाचतो, बघतो. तर या संस्थेचं नेमकं उद्दिष्ट काय? निश्चितपणे सर, पहिल्यांदा मी आपल्या फेसबुक किंवा युट्यूब चॅनलचा पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की तुम्ही मला या आजच्या इंटरव्ह्यू करता तुम्ही आमंत्रित केलं. सर, तुमचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला अनुसरून मी एक मुद्दा तुमच्या समोर मांडू इच्छितो की मागील ज्या कित्येक वर्षापासून करिअर आणि शैक्षणिक समुपदेशन करताना मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. त्या म्हणजे आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा असताना सुद्धा किंवा उत्तम मेहनत करण्याची त्यांची जिद्द असताना सुद्धा त्यांना करिअर मार्गदर्शन करतानाच स्पर्धा परीक्षेच्या विषयी आवश्यक असणारा सपोर्ट, सहकार्य, मार्गदर्शन कुठेही मिळत नव्हतं. 2017 पासून मी त्या क्षेत्राकडे प्रामुख्याने व्यक्तिशः ओढला गेलो की मला असं वाटलं की जे मुंबई, पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रातील इतर कानाकोपऱ्यामध्ये जे प्रशिक्षण किंवा जे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेविषयी वाटतं किंवा मिळतं तेच मार्गदर्शन माझ्या कोकणातील विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, मग सर ते पदवीधर असू द्या, पदव्युत्तर असू द्या किंवा पदवीचं शिक्षण घेणारे विद्यार्थी असू द्या, तर ह्या मुलांना ते मार्गदर्शन मिळावं या हेतूने संस्थात्मक दृष्टिकोनातून 2019ला सर आपण आरास एज्युकेशन अकॅडमी या संस्थेची सुरुवात केली. तत्पूर्वी आपण गेली 2 वर्ष, त्याच्या अगोदर जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र म्हणजे नक्की काय, कोणकोणत्या परीक्षा त्या क्षेत्रातून घेतल्या जातात, कोणकोणती पदं त्यासाठी भरली जातात, याबद्दलची एक थोडक्यात माहिती देण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याला एक चांगलं यश मिळालं. पालकांमधून आणि विद्यार्थ्यांमधून एक त्याबद्दलचं सहकार्याची भूमिका मिळाली की सर फक्त मार्गदर्शन करून भागणार नाही, तर कोकणामध्ये आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण देणारी संस्था आपण सुरू करावी. आणि मग त्या मागणीचा आणि त्या सगळ्याचा विचार करता आपण आरास एज्युकेशन अकॅडमीची सर 2019ला सुरुवात केली. प्रामुख्याने या संस्थेला स्थापन करताना अवेरे सर आम्हाला तुम्हाला सांगायला खरंच आनंद वाटेल की 2019, 2020, 2021चा काळ तुम्हाला आठवत असेल, विशेषतः 2020 आणि 2021चा, की कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी, पालकांनी फाउंडेशन सारखा कोर्स सुद्धा सक्सेसफुल केला. फाउंडेशन म्हणजे विशेषतः मी सर संस्था सुरू करताना पहिला हेतू काय ठेवला तर MPSC किंवा UPSC सारख्या आयोगाच्या परीक्षांचं प्रशिक्षण सुरू न करता त्या क्षेत्रासाठी आवश्यक असणारी जी स्किल डेव्हलप करणं ज्याला आपण म्हणतो सर, त्याचा आपण एक फाउंडेशन नावाचा कोर्स सुरू केला आणि तो वर्षभर आपण सक्सेसफुल केला. आणि साहजिकच त्याच्यातून जो फीडबॅक मिळाला त्याच्यातून सर आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोकणामध्ये आरास एज्युकेशन अकॅडमी अशी एकमेव संस्था आहे की जी UPSC ची बॅच कंडक्ट करते.
ओके. सर युपीएससी म्हणजे साधारणपणे ज्याच्यातून IAS, IPS, IFS सारखी पदं ही निवडली जातात. म्हणजे देशातील टॉप मोस्ट एक्झामिनेशन ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यासाठी मुलांची प्रचंड स्पर्धा असते. देशातून जवळजवळ लाखो विद्यार्थी, म्हणजे अगदी नाही सांगायचं, म्हणजे अगदी आपण आकडेवारी अंदाजे सांगायची झाली तर सर ती 7 ते 8 लाख विद्यार्थी या परीक्षेला दरवर्षी बसतात सर. सो अशा इतक्या महत्वाच्या परीक्षेला आपल्या जिल्ह्यातली मुलं सुद्धा सर आता तयारी करू लागली आणि ते तेव्हाच शक्य झालंय की ज्याच्यामुळे खरंच पालकांचं सहकार्य आहे, मुलांची मेहनत आहे आणि ती येणाऱ्या काळामध्ये नक्की आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस पाहायला मिळेल सर. निश्चितच चांगला उपक्रम आहे आपला सर. निश्चित. कारण साधारणतः मुलांचा कल असा दिसतो हो की जे काही पदवी अभ्यासक्रम असतात हो तर ते करून कुठेतरी एखादा प्रायव्हेट जॉब शोधणं हो. किंवा कोकणातली परिस्थिती अशी असते बरोबर. की मुंबईमध्ये हो जाऊन एखादा जॉब करण्याची जी मानसिकता असते, खरंय, खरंय. तर ह्यामधून आपल्या संकल्पनेतून हो जर मोठ्या प्रमाणात इथे गुहागर तालुका असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल बरोबर. तर ह्यामधून आपल्या मार्गदर्शनाखाली काही जर ऑफिसर्स तयार झाले निश्चित, तर निश्चित. निश्चितच आवडेल. आपण खूप चांगला संकल्प करून ही संस्था स्थापन केली, त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. सर, एमपीएससी आणि युपीएससी म्हणजे नक्की काय? बरोबर सर, खरंच हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याचदा असं होते सर की मुलांना स्पर्धा परीक्षा म्हणजे अतिशय अवघड वळण किंवा अवघड घाट किंवा आपण म्हणतो की हा तो प्रचंड मेहनतीचा कष्टाचा मार्ग आहे असं मुलांच्या मनामध्ये कुठेतरी भीती सर. कोकणामध्ये विशेषतः जेव्हा जेव्हा मी सर समुपदेशनाचे कार्यक्रम घेतोय तर मला ती जाणवली की ती सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल, समस्या म्हणून सर आपण विचारात धरली तर ती मुलांच्या मनामध्ये ह्या क्षेत्राविषयीची सर भीती. नक्की. तर ती भीती का आहे याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली आणि ती प्रकर्षाने जाणवली सर. तर ती म्हणजे या क्षेत्राविषयी जसं तुम्ही आता सर अतिशय उत्तम आणि मोलाचा प्रश्न विचारला की एमपीएससी म्हणजे नक्की काय, नक्की काय, युपीएससी म्हणजे नक्की काय, असा हा प्रश्न कारण सर विचारणे. कसं होतं, बऱ्याच वेळा मुलांना सांगितलं जातं हो. तू एमपीएससी कर, युपीएससी कर, Exactly. पण त्याचं सखोल मार्गदर्शन मिळत नाही. सर एमपीएससी आणि युपीएससी हे प्रामुख्याने घटनात्मक संस्था आहेत सर. अच्छा. आपण जर संविधान पाहिलं म्हणजे भारतीय संविधानाचं पुस्तक जर आपण बघितलं तर एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे, बेसिक फंडामेंटल लॉ आपण त्याला म्हणतो सर. तर त्या संविधानामध्ये या दोन्ही संस्थांसाठी तरतूद आहे सर. या दोन्ही संस्थांचं प्रामुख्याने कार्य काय आहे, विशेषतः आपण आधी युपीएससीचा विचार केला सर. तर युपीएससी ही जी युपीएससी नावाचं जे आयोग आहे ते म्हणजे संघ लोकसेवा आयोग ज्याला आपण म्हणतो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. सर ह्या संस्थेच्या माध्यमातून किंवा या आयोगाच्या माध्यमातून ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे सर्व देशामध्ये जी पदं आहेत टॉप मोस्ट, ज्याच्यामध्ये 3 पदं महत्वाची येतात, त्यामध्ये IAS असतो, IPS असतो आणि IFS असतो. सर ती ही ऑल इंडिया सर्व्हिसेस असतील, बरोबर, अखिल भारतीय सेवा असं त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण. ते 3ही सेवा अखिल भारतीय. त्याच्यानंतर काही स्टेट सर्व्हिसेस असतात म्हणजे राज्यांच्या अंतर्गत सुद्धा काही पदं असतात सर. तर अशी जवळजवळ 28 पदं ज्या परीक्षेच्या माध्यमातून घेतली जातात ती परीक्षा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, त्याला CSE म्हटलं जातं. आणि ही CSE म्हणजे सिव्हिल सर्व्हिस परीक्षा किंवा नागरी सेवा परीक्षा किंवा सनदी सेवा परीक्षा जे आयोग कंडक्ट करतं ते म्हणजे सर युपीएससी. धन्यवाद सर. हो सर, मला आता असं जाणून घ्यायला आवडेल हो की एमपीएससी आणि युपीएससी अतिशय सोप्या भाषेत हो. आणि त्याची ऍक्च्युअल डेफिनेशन सहित बरोबर. आपण तुम्ही सांगितलं. बरोबर. कारण नुसती चर्चा होते चर्चा. एमपीएससी व्हायला पाहिजे, युपीएससी निश्चितपणे, व्हायला निश्चितपणे. पाहिजे, पण आपण त्याचं विश्लेषणात्मक हो सांगितलं. हो सर. मला सर असं सांगा की ह्या उपक्रमामध्ये किंवा ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी हो शिक्षणाची आणि वयाची काय अट? निश्चितपणे सर, शिक्षणाची आणि वयाची अट सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेन की मुळातच आपला कोकण पट्टा जो आहे किंवा आपला जो कोकण आहे तो अतिशय समृद्ध असा प्रदेश आहे. मग तो सर निसर्गाच्या बाबतीत पण म्हटला तरी सुद्धा आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत म्हटला तरी सुद्धा तुमच्या असं लक्षात येईल की आपला कोकण बोर्ड गेली 10 वर्ष सर टॉपला आहे, एक प्रथम येतोय सर. महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डच्या परीक्षेमध्ये आपला कोकण बोर्ड जो आहे सर तो टॉपला आहे. मग इतकी प्रतिभावंत मुलं आपली असताना ती ह्या परीक्षेकडे का जात नाहीत, तर कारण त्या परीक्षेविषयी त्यांच्या मनामधली असणारी माहितीचा अभाव सर. सो या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून खरंच तुम्ही तुमचं सर कौतुक करायला पाहिजे की या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि अशा अत्यंत स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून आज रोजी विद्यार्थ्यांना ती माहिती मिळू शकेल. सर युपीएससी आयोगामार्फत घेतल्या जाणारी कोणतीही सनदी परीक्षा किंवा एमपीएससी आयोगामार्फत घेतली जाणारी कोणतीही सनदी परीक्षा याच्यासाठी एक बेसिक आणि नॉर्मल क्रायटेरिया तो म्हणजे पदवी. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी ज्या विद्यार्थ्याकडे आहे
तो असा कोणताही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो सर. मग तो आर्ट्सचा असू द्या, तो कॉमर्स असू द्या, तो सायन्स असू द्या, तो BSc असेल, तो नर्सिंग असेल किंवा तो ऍग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, सर कोणत्याही क्षेत्रातला विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो. नंबर 1. नंबर 2, ही परीक्षा सर एक्सटर्नल एज्युकेशन करणारा विद्यार्थी पण देऊ शकतो सर. YCMU मधून ज्यांनी पदवी पूर्ण केली किंवा मुंबई युनिव्हर्सिटीच्या ओपन स्कूलिंग मधून त्यांनी पदवी केली, सर तोही विद्यार्थी या परीक्षेला लायबल आहे सर. वयाची अट आहे वय वर्ष 21, म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी परीक्षा देता येते. पर्सेंटेजचा विचार करा तर आयोगाने दोन्ही परीक्षांसाठी कोणतीही टक्केवारीची अट घातलेली नाही. त्याला एकच इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची भले ती 45% पदवी असेल तरी सुद्धा यू आर द लायबल फॉर दॅट पर्टिक्युलर एक्झाम. हा एक सुखद धक्का तुम्ही आम्हाला दिला, कारण खूप वेळा असं बर्डन येतं, अरे बापरे MPSC UPSCच्या परीक्षेला बसायचं म्हणजे टॉपर असलेला विद्यार्थी बसू शकतो किंवा 70% 80% असलेला विद्यार्थी. पण ही एक चांगली सरांनी गोष्ट सांगितली की मान्यताप्राप्त विद्यापीठाची जर पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी एलिजिबल होऊ शकता. तसंच एक सरांनी वाक्य सांगितलं की त्यासाठी आपलं वयाचं 21 वर्ष पूर्ण असावी लागतात. तर हे मिनिमम एज तुम्ही सांगितलं, मॅक्झिमम एज काय? सर मॅक्झिमम एज जे आहे ते साधारणपणे सामाजिक आरक्षणावर आधारित आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ओपनचा एखादा विद्यार्थी असेल तर तो वय वर्ष 38 पर्यंत ही परीक्षा देऊ शकतो. एखादा OBC कॅटेगरीतला विद्यार्थी असेल तर त्याला 43 वयापर्यंत देता येतं आणि एखादा SC गटातील असेल तर तो 45 वयापर्यंत ही परीक्षा देऊ शकतो. UPSC साठी ती अट जी आहे ती थोडी अगोदरची आहे, 39 वयापर्यंतच ही परीक्षा देता येते. MPSC ची परीक्षा मात्र वय वर्ष 45 पर्यंत SC किंवा ST कॅटेगरीचा असेल तर तो देऊ शकतो. OBC ला 43 वयापर्यंत ही परीक्षा देता येते. आणि सर खरंच बोलतो की ह्या परीक्षांचं एक सगळ्यात कौतुकास्पद कोणती गोष्ट असेल सर तर मुळात इथे जबरदस्त इच्छाशक्तीची गरज आहे. इथे तुम्ही किती ब्रिलियंट आहात हे दाखवण्यासाठी ही परीक्षा अजिबात नसते सर. तुम्हाला थोड्या माहितीमध्ये सुद्धा एखादी गोष्ट तुमचं कर्तृत्व सिद्ध करता आलं पाहिजे. म्हणजे आपण सहज बोलायचं झालं तर सर आपण असं म्हणूया की आम्ही सर क्रिकेट खेळतो. आपण सचिन तेंडुलकर नाहीये की आपण कोणते असे नावाजलेले क्रिकेटर नाही, परंतु आपल्याला खेळ खेळता येतो. महत्वाचं काय, समोरचा बॉलर कसाही बॉल टाकला तरी मला त्याला दरवेळेला सिक्सच मारायला पाहिजे असं नाही, तर मी कधीतरी एक रन सुद्धा मला काढता आला पाहिजे. म्हणजे ती जी हुशारी आहे, ते जे चातुर्य आहे, ती जी समज आहे, ती ज्याच्यामध्ये आहे ना सर तो प्रत्येक जण ही परीक्षा देऊ शकतो. सर मगाशी म्हणताना तुम्ही म्हटलं अजून एक भीती आपण आपल्या मुलांच्या म्हणून काढू शकतो की UPSC परीक्षा म्हटली किंवा IAS किंवा IPS म्हटलं तर आपल्याला मनामध्ये एक भ्रम असतो की किती मार्क मिळवायला लागत असतील. तर तो सर तुम्हाला सांगायला आवडेल की देशामध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड असा आहे की 52% मिळवलेला विद्यार्थी हा देशात पहिला असतो सर. सो याच्यावरून तुमचा अंदाज आला असेल की त्या परीक्षेचं इम्पॉर्टंट किती आहे. म्हणजे 52%च्या विद्यार्थ्याला कदाचित तुम्ही आम्ही आमच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्याला कदाचित हसलो असेल, तोच विद्यार्थी आज IAS म्हणून मिळवतो. तर याचा अर्थ असा होतो की ती जी भीती आहे ती घालवायची असेल तर निश्चितपणे आपल्याला त्या क्षेत्रामध्ये जाणं गरजेचं आहे. नक्की. सर तुम्ही निम्मी भीती आमची घालवली. हो सर. ज्या विद्यार्थी ह्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी हा निश्चितच आजचे जे काही इंटरव्ह्यूचे भाग होतील तर ते निश्चित प्रेरणादायी असतील, मार्गदर्शन त्यातून होईल. सर अर्धी भीती आमची ह्यामधून गेली की वयाची मर्यादा काय आहे, किमान वय किती असायला पाहिजे, त्याची पात्रता काय असावी लागते. आणि राहिलेली अर्धी भीती मी आपल्याला सांगतो की बरीचशी मुलं मराठी माध्यमातून शिकतात. हो सर. आणि प्रश्न असा निर्माण होतो की अरे बापरे, देशाची आपण परीक्षा देतोय किंवा राज्याची परीक्षा देतोय तर मग आपलं इंग्लिशवरचं प्रभुत्व किती असायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की इंग्लिश बऱ्याच लोकांना समजतं, कळतं, कारण आता खूप सारे शब्द आपण इंग्लिशच वापरतो. फक्त इंग्लिश कम्युनिकेशन स्किल आणि परीक्षा देताना इंग्लिश मधून द्यायची हे निम्म टेन्शन मुलांवरती असतं. त्यामुळे मुलं त्या ठिकाणी जातच नाहीत, म्हणजे विचारच करत नाहीत की बापरे आपल्याला हे द्यायचं तर मला इंग्लिश मधून देता येणार नाही. तर आपल्याला ह्या परीक्षा फक्त इंग्रजीच मधून देता येतात की अन्य भाषांचा पर्याय? ते अन्य भाषांमध्ये सुद्धा देता येतात. तुम्हाला UPSCच रेकॉर्ड सांगतो सर, ही ऐकलेली किंवा सुनाई आपण म्हणतो तशी कहाणी नाही सर. UPSCचा डाटा जर आपण थोडा पाहिला तर असं लक्षात येईल की देशातून ही जी परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे हायेस्ट कोणत्या भाषेचे विद्यार्थी परीक्षा देतात तर यामध्ये हिंदी भाषिक विद्यार्थ्यांचा सर जास्त सहभाग आहे. त्याला रिझन्स अनेक आहेत.
त्याचा एक बेसिक क्ल्यू सांगतो, म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते पण थोडं क्लिअर होईल. सर, हिंदी भाषिक राज्यांमध्ये UPSC आणि त्यांच्या राज्याची MPSC, जशी आपल्या राज्याची महाराष्ट्र राज्याची MPSC तर आपण उत्तर प्रदेशमध्ये गेलो तर तिला UPPSC म्हणणार. हा, मध्य प्रदेशमध्ये त्याच्या राज्याच्या नावाने ती राज्याची परीक्षा असते. तर तिथे राज्यामध्ये घेतली जाणारी सनदी परीक्षा आणि देशाच्या स्तरावर घेतली जाणारी सनदी परीक्षा याचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न सेम असतो. त्यामुळे त्या मुलांना काय होतं सर, एकाच वेळी ती दोन्ही परीक्षांची तयारी करतात, त्यामुळे त्यांची संख्या ही त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये त्या तुलनेने कमी का आहे, कारण 2012-13 पासून आयोगाचा जो पॅटर्न आहे तो UPSCच्या बिलकुल अलग आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा एकत्रितरित्या सर तयारी करता येत नाही. पण तुमचा प्रश्न असा होता की ही परीक्षा कुठल्या भाषेमध्ये देता येते, तर त्याचं एक उत्तर असं मी सांगेन की ती मराठी भाषेमध्ये देता येईल, मराठी भाषेतून पण देता येईल, हिंदी भाषेमध्ये पण देता येईल, आणि ज्याचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे त्याने ती इंग्रजी भाषेमध्ये पण द्यावी. सर, याला इंटरव्ह्यू पर्यंत लँग्वेज चॉईस जी आहे ती कॅन्डिडेटकडे असते. म्हणजे मला उद्या वाटलं तर मी मराठीतून मुख्य परीक्षा देईल, पण इंटरव्ह्यू मात्र मी हिंदीमध्ये देईल, किंवा मी मराठी भाषेतून परीक्षा देईल आणि मुलाखत मात्र मी इंग्रजीमधून देईल. सो चॉईस जी आहे ती स्टुडंटकडे आहे आणि आयोगाने तशी मुभा त्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे सर. त्यामुळे भाषेचं कुठेही आपण म्हणतो तसं की कुठेही अडथळा आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र विद्यार्थ्याचा माइंडसेट अत्यंत क्लिअर असायला हवा की जी काही मी सुरुवात घेईन तयारी करण्यासाठी, तर ती सुरुवात माझी पूर्णपणे स्टेबल असली पाहिजे, की मी आता मराठीतून सुरुवात केली तर स्टार्ट टू एंड मला ते उत्तम पद्धतीने मराठीमध्येच कव्हर करायला पाहिजे. अनेक काही विषय आहेत सर त्याच्यामध्ये, ते विषय मात्र तुम्हाला थोडेफार इंग्लिशमध्ये, बिकॉज ऑफ द अवेलेबिलिटी ऑफ द सिलेबस और स्टडी बुक्स. बऱ्याचदा असं होतं की काही पुस्तकं सर इंग्लिशमध्ये, जसं की मी विज्ञानाची गोष्ट करेन, विज्ञान सर इंग्लिशमध्ये सहज कळतो, पण तो मराठीत शिकायचा म्हटला तर सर थोडा अवघड आहे. जसं आम्ही कॉमर्समध्ये अकाउंटिंग हा जो सब्जेक्ट असतो, कारण मी कर सल्लागार म्हणून काम करत असताना किंवा मी MCOM करत असताना, GDCA करत असताना, BCom करत असताना अकाउंट्स हा विषय काही मराठीमध्ये करता येण्यासारखा त्याच्या काही कन्सेप्ट असतात, त्याचे काही शब्द असतात की जे शब्द आपल्याला इंग्रजीमध्ये जितके चक्कळपणे समजू शकतात, लक्षात येऊ शकतात, ते मराठीमध्ये नाही. परंतु ते पण काही लिमिटेड सब्जेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजीमध्येच अभ्यास काय म्हणतो आपण सिलेबस किंवा त्याची पुस्तकं उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्हाला इंग्रजी रेफर करावा लागतो. आणि मी म्हणेन कोकणातली मुलांनी जर ठरवलं तर सर वर्षभरात सुद्धा ते त्या विषयावर प्रभुत्व मिळवू शकतात. फक्त प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे, ते मुलांनी करायला हवं. परंतु परीक्षा मराठी माध्यमातून देता येते, परीक्षा हिंदी भाषेतून पण देता येते आणि परीक्षा ही इंग्रजी माध्यमातून पण देता येते. परंतु तुमची तयारी करण्याची जी सुरुवात असते त्यावेळेस तुमचं डिसाईड होणं गरजेचं आहे की तुम्ही कोणत्या भाषेतून ती परीक्षा देणार. कारण सर कसं आहे, या परीक्षेचा जो एकूण आवाका आहे ना सर तो खूप मोठा आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे विचार केला तरी परीक्षेची तयारी करायला एखाद्या विद्यार्थ्याला किमान 2-2.5 वर्षाचा काळ द्यावा लागतो. बिकॉज ऑफ द वास्ट सिलेबस तुम्हाला तो पूर्ण अभ्यासक्रम हा किमान 4 ते 5 वेळा नजरेखालून घालवावा लागतो. मग अशा वेळेला ते 2.5 वर्षे कदाचित 3 वर्षे पण होतात. अशा वेळेला तुम्ही आज मराठीतून सुरुवात केली लगेच अचानक वर्षांनी तुम्ही इंग्रजी म्हणाल तर तसं करून चालत नाही, मग वेळेचा अपव्यय होऊ शकतो. परंतु मुलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या मुलांनी, की हो मराठीमध्ये ती परीक्षा देता येऊ शकते, 100% देता येऊ शकते. आणि दिस इज अ गुड रेशो. तुम्हाला मी मगाशी म्हणताना म्हटलं तसं की निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये UPSC मधून सर विशेषतः हिंदी भाषेतून निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 नंबरला आहे, इंग्रजी भाषेतून निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2 नंबरला आहे. आणि तुम्हाला कौतुक वाटेल की मराठी भाषेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जी काय आपण क्रमवारी येते ती 3ऱ्या नंबरची आहे. सो मराठी भाषिक विद्यार्थी सुद्धा दिल्लीपर्यंत मराठी भाषेचा झेंडा फडकवताना सर आपल्याला निश्चितपणे दिसत आहे. जसं छत्रपती शिवरायांनी अटके पार स्वराज्याचा ध्वज फडकवला, तसं आपली मराठी मुलं सुद्धा UPSC मधून IAS IPS झालेली पाहायला मिळतात निश्चितपणे सर. निश्चितच म्हणजे ज्या ज्या काही मनामध्ये आमच्या भीतीच मुलांच्या मनामध्ये असतात त्याचं तुम्ही छान निरसन केलं. सर, आपली ही संस्था किती वर्ष काम करते? हो सर, मार्गदर्शनाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करताना आपल्याला आतापर्यंत 9 वर्ष, हे 9वं वर्ष सुरू आहे. प्रशिक्षणामध्ये आपलं हे 3रं वर्ष असतं. म्हणजे आता आपल्या आरास एज्युकेशन अकॅडमीची जी बॅच पहिल्यांदा अटेम्प्ट देईल ती 2023ला. अच्छा. तर साधारणपणे तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या कोकणातली मुलं कोकणामध्ये आपल्या घरातलं छान जेवण खाऊन जेवून घरातल्या आपल्या
कुटुंबाबरोबर राहून पुढच्या वर्षी जवळजवळ 20 एक विद्यार्थी तरी सर आता युपीएससी एमपीएससी ला बसलेली पाहायला मिळते. नक्की. कारण ती बॅच आता आपली साधारणपणे 2 वर्षाची बॅच आता होत आली आणि आता 3ऱ्या वर्ष त्या मुलांचं सुरू झालं. सर आपण जो मुद्दा म्हणाला हो. की ह्या सगळ्या गोष्टींसाठी 2-2.5 वर्ष हो, किंवा हो. जास्त 3 वर्ष तुम्हाला हो, द्यावी लागतात. हो. पण मग पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ही 3 वर्ष द्यायची हो. की मग सायमल्टेनियसली 13वी 14वी 15वी करत असताना हा आपण अभ्यासक्रम करू शकतो की जेणेकरून पदवी परीक्षा झाल्यानंतर हो. तुम्ही त्या परीक्षेसाठी इलिजिबल होऊ शकता पण तुमचा अभ्यासक्रम आधीच पूर्ण झालेला असेल. निश्चित निश्चित. आणि हा सगळ्यात आवडता प्रश्न आहे माझ्यासाठी सर. मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन सर करायला लागलोय तर माझं कोणत्या एजवर जास्त लक्ष असेल तर वय वर्ष 18. माझ्यासाठी त्या मुलाला मी पहिलं पकडतो सर. म्हणजे साधारणतः 18 म्हणजे वर्षाचा 12वी झालेला 12वी झालेला. एक्झॅक्टली सर. बरोबर. इयत्ता 12वी वर्षातले त्याची परीक्षा झाल्यानंतर ज्या मुलाला वाटते की मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, दिस इज द राईट टाइम की त्यांनी आतापासून सुरुवात करावी. म्हणजे जेणेकरून त्याला पदवीनंतरची पुढची 3 वर्ष द्यायला नको. म्हणजे पदवीचा अभ्यास करता करताच तो विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास सहजरित्या करू शकतो आणि सक्सेसफुली वयाच्या 21व्या वर्षी प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो सर. आणि नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. आपल्या कोकणात नाहीये सर पण होतील आता यावेळेला आपल्याला नक्की बघायला मिळतील. मी आपल्या माध्यमातून आम्हाला गुहागर तालुका कारण माझं एक्सप्लोरिंग माय गुहागर युट्यूब चॅनल आहे तर आपल्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आपण अनेक काही मेळावे घेऊ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे. आणि आजची मुलाखत बघून एक जरी ऑफिसर आपल्याकडे निश्चित तयार झाला तर ते आपलं उद्दिष्ट नक्कीच नक्कीच. आणि सर म्हणून मी तर म्हणेन की विद्यार्थ्यांना आणि पालकांना हे निश्चितपणे आवाहन करेन की किमान त्या क्षेत्राविषयीची जाणीव तुमच्या मनामध्ये उभी करा. त्याबद्दलची माहिती तुम्ही कलेक्ट करा. त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन गोळा करा आणि जितक्या लवकर तुम्ही त्याचा स्टार्ट घेऊ शकता. म्हणजे सर मला सांगायला आवडेल आपल्या आरासमध्ये आरास ज्युनियर नावाचा आपण कोर्स क्रिएट केलाय. अजून त्याला आपण इम्प्लिमेंट नाही केलाय परंतु मी आता जसं आपण ज्या कॉलेजेसमधून शाळांमधून भेटीगाठी घेतोय तिथे मी तो प्रेझेंट करतोय की इयत्ता 5वी पासून त्या विद्यार्थ्याला त्या क्षेत्राविषयीचं थोडं नॉलेज ऍज अ सिलेबस म्हणून तुम्ही ऍड करा. शाळेने करावं. त्यासाठी आरास एज्युकेशन तुम्हाला पाहिजे तो सपोर्ट त्या ठिकाणी उपलब्ध करेल. त्यांनी फायदा काय होईल याचं रिझन सांगतो सर. आपण जर युपी बिहारमध्ये गेलो नसेल म्हणजे उत्तर भारतामध्ये गेलो हिंदी भाषिक राज्यांमध्ये गेलो तर तिथे सर 5वीच्या वर्गात त्यांना सिलेबस आहे सर युपीएससीचा. सो त्यामुळे त्यांच्या माइंडमध्ये स्पर्धा परीक्षा आणि प्रशासकीय अधिकारी सरकारी नोकरी एवढंच डोक्यात टाकलं. तुम्ही पाहत असाल अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला हिंदी भाषिक राज्यांमधल्याच लोकांचा वावर आणि त्यांनी ते छान प्रस्थ बसवलेलं पाहायला मिळेल. त्यांच्यावरती जी छबी आहे यस ती त्यांच्या बालवयात पडते आणि त्याचा जो काही आउटपुट आहे तो ते आपल्याला लक्षात येतो आणि त्यांचंही स्वागतच आहे. कारण देशातल्या कुठल्याही व्यक्ती त्याची पात्रतेनुसार किंवा त्याची जी श्रम त्यांनी जे घेतलेले असतात त्यानुसार त्याचं निवड केली जाते आणि त्याचे एफर्ट्स संपूर्ण देशाला राज्याला त्याचा फायदा होतो. सर मला एक असं अजून विचारायचंय की आपली ही एज्युकेशन संस्था किंवा मार्गदर्शन युनिट हे नक्की आहे कुठे त्याचा पत्ता काय? आरास एज्युकेशन अकॅडमीचं प्रामुख्याने कार्यक्षेत्र जे मी थोडं माझ्यासाठी सर ते राखून घेतलेलं आहे ते म्हणजे मुळात ज्या मातीने मला लहानाचं मोठं केलं सर ज्या मातीने मला बरंच काय दिलं सर. एक काय म्हणतो आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व दिलं. उत्तम जीवनाची जडणघडण करायला मिळाली. निश्चितपणे उत्तम संस्कार मिळाले. मी नेहमी विचार केला की जेव्हा कधी मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एखादी संस्था सुरू करेल त्यावेळेला माझा एक निश्चय होता की ही संस्था मी माझ्या लाल मातीतच मी माझ्या कोकणातच उभी करेल आणि मुख्यत्वे करून माझ्या कोकणातील विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना की विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची दिशा निश्चित करण्यासाठी करेल. त्यामुळे आरास एज्युकेशन अकॅडमीचा जो कार्यक्षेत्र आहे सर ते कोकण आहे. विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड. सर आपली जी आता संस्था आहे ती कुठेही आपण अजून ब्रँचेस किंवा काय म्हणतो आपण जसं की फ्रँचायझी किंवा कुठले इतर ब्रँच आपण सुरू केले शाखा सुरू नाही केलेल्या आहेत. आता सध्या रत्नागिरी जिल्ह्याचं जे मध्यवर्ती जिल्ह्याचं ठिकाण आहे रत्नागिरी तालुका तिथे कलेक्टर ऑफिस आहे. त्या कलेक्टर ऑफिसच्या समोर बरोबर एसटी स्टँडच्या शेजारी आपल्या संस्थेचं आता मुख्यालय आहे जिथे विशेषतः तुम्हाला सांगायला आवडेल की कोकणामध्ये एकमेव संस्था सर अशी आहे की जिथे सर्व सोयी सुविधा युक्त म्हणजे प्रशस्त लेक्चर्स रूम स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारी लायब्ररी आवश्यक मार्गदर्शन गेस्ट लेक्चर्स सर लेक्चर्स पण असे असतात की ज्यांनी ती परीक्षा दिली
त्या परीक्षेतून यश संपादित केलं आणि त्यांनी ते पद मिळवलं, ते पद त्याला मिळालं, असेच लोक आपल्याकडे सर गेस्ट लेक्चर म्हणून आपण इन्व्हाइट करतो आणि त्यांना सुद्धा ती गोष्ट प्रचंड आवडते. त्यामुळे आरास एज्युकेशन अकॅडमीचं जे मुख्य केंद्र आहे ते सर रत्नागिरीमध्येच आहे. माझ्या माहितीनुसार आपल्या एज्युकेशन अकॅडमीमध्ये हो. अनेक मान्यवरांनी हो. भेटी Yes, yes. तर त्यापैकी काही प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं झालं तर मला थोडं सर कधी कधी दुःख वाटतं काही गोष्टींचं, की बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात की ज्या लोकांना इन्स्पायर करतात किंवा आपण काय म्हणतो एक प्रकारे प्रेरणादायी असतात, पण बऱ्याचशा गोष्टी लोकांपर्यंत सर पोहोचत नाही. 2021च्या युपीएससी एक्झामिनेशन मध्ये देशात 416, मगाशी म्हटल्याप्रमाणे की 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांमधून 416वा येणं म्हणजे नॉट अ जोक. सो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख तालुक्यामधला एक विद्यार्थी आपला आहे, त्याचं नाव आहे मला असं वाटतं चेतन पंधेरे. त्याचे वडील हे पोलीसमध्येच आहेत. त्या चेतन पंधेरेने 416वी रँक मिळवून देशामध्ये 416 येऊन त्याला IPS अधिकारी बनण्याची संधी मिळाली. IPS म्हणजे सर पुढच्या 2 वर्षाच्या प्रशिक्षणाच्या कालावधीनंतर, आता ते जे आहे ते सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमी हैदराबाद, तुम्हाला कल्पना असेल की या लोकांना प्रशिक्षण असतं, ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुढच्या 4 वर्षाच्या काळामध्ये एका जिल्ह्याचे SP असतील. परंतु कोणालाही त्याची कल्पना नाही की ते काय झालेले आहेत. आणि बऱ्याचदा त्यांची ओळख करून देताना मी स्टेजवर त्यांच्याबरोबर जेव्हा स्टेज शेअर केलाय त्यावेळेला मला बघितलं हे इन्स्पेक्टर झाले असं म्हटलं गेलं. सो कधी कधी ते दुःख होतं की लोकांना त्याबद्दल खूप कमी जागृती असल्यानं. सो असे पहिले आणि रत्नागिरी जिल्ह्यातले 75 वर्षाच्या इतिहासातला पहिला IPS अधिकारी जो आपल्या जिल्ह्याला लागला, ती व्यक्ती एक महिनाभर पूर्णपणे आपल्या UPSC आणि MPSCच्या बॅचला ट्रेनिंग देण्यासाठी सर होती. ते एक कौतुकास्पद उपक्रम होता. त्यानंतर आपल्या आता सध्या रत्नागिरी जिल्ह्याचे जे SP सर आहेत, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अधीक्षक सर आहेत जे श्री धनंजय कुलकर्णी सर, यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या स्पर्धा परीक्षा अकॅडमीला मिळालेलं आहे. त्याचबरोबर अनेक सर आहेत, म्हणजे नव्याने जॉईन झालेले नायब तहसीलदार, उपशिक्षण अधिकारी, BDO, गटविकास अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर व्यक्ती आपल्या स्पर्धा परीक्षा अकॅडमीला भेटी देतात. आणि नुसतं भेट न देता आम्ही त्यांना म्हणतो की विद्यार्थ्यांना मोटिवेशन नका देऊ, एखादा विषय शिकवा, इतिहास शिकवा, भूगोल शिकवा, जेणेकरून तुमच्या नॉलेजचा त्या विद्यार्थ्याला काय होईल, निश्चित फायदा होईल. त्यामुळे अनेक गोष्टीच्या माध्यमातून असे आपण उपक्रम करत आहोत. त्यामुळे असे मान्यवर निश्चितपणे आपल्या संस्थेमध्ये येण्यास इच्छुक असतात आणि आपण त्यांना अगदी आदरयुक्त भावनेनं आपण त्यांना इन्व्हाइट पण करत असतो. निश्चितच, कारण अशा मान्यवरांकडे बघून मुलांना एक इन्स्पिरेशन येतं निश्चितपणे. आणि ती जे आपण एखादा उपक्रम निवडला तर तो शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याची जी ऊर्जा असते ती अशा मान्यवरांकडे बघूनच मिळते. सर, आपली ही जी एज्युकेशन संस्था आहे तर त्याच्यामध्ये किती विद्यार्थी बसू शकतात आणि त्याच्या बॅचेस कशा असतात? सर, साधारणपणे बऱ्याचदा एखादी स्पर्धा परीक्षा अकॅडमी म्हटली की नजरेत येतं ते म्हणजे अगदी म्हणजे मी जे अनुभवतोय आपल्या कोकणामध्ये की तलाठी भरती, पोलीस भरती किंवा ग्रामसेवक भरती याच्यामध्ये मुलांचा इंटरेस्ट खूप जास्त दिसतो. परंतु तो इंटरेस्ट जरी असला तरी सक्सेस रेशो त्याच्यामध्ये कमी आहे. बिकॉज ऑफ आपण जेव्हा एखादी सोपी गोष्ट सर निवडतो ना त्यावेळेला त्याच्यातली कृती पण आपली थोडी सोपीच असते, म्हणजे कॅज्युअल असते. काय झालं तर झालं, नाही झालं तर सोडून दिलं वगैरे अशा पद्धतीने. आरास एज्युकेशन अकॅडमीचं वैशिष्ट्य सर असं आहे की या अकॅडमीमध्ये टॉप मोस्ट एक्झामिनेशनचीच प्रिपरेशन होते. म्हणजे ज्या काही बॅचेस चालतात त्यामध्ये विशेषतः UPSC आयोगाच्या माध्यमातून घेतली जाणारी CSC एक्झामिनेशन त्याची सर बॅच आहे, डेली आहे, रोज 2 तासाची बॅच चालते सर. त्याच्यानंतर MPSC आयोगामार्फत घेतली जाणारी राजपत्रित आणि अराजपत्रित गट अ आणि गट ब च्या परीक्षांसाठीची ती एक बॅच आपली चालते. आणि सर कंबाईन ती सुद्धा MPSC कडूनच घेतली जाते, तिला संयुक्त परीक्षा म्हटली जाते. त्याच्यामध्ये एकूण पदं असतात 10 आणि परीक्षा पेपर असतो मात्र एकच. सो अशी 3च बॅचेस आपल्याकडे चालवल्या जातात, म्हणजे टॉप मोस्ट एक्झाम्स. म्हणजे किमान 2 वर्ष तुम्हाला एकाग्रतेनं आणि स्थिरतेनं तुम्हाला त्या परीक्षेच्या तयारीला द्यावी लागते. सर, मुद्दा असा आहे की खूप वेळा कोकणामध्ये स्टडी मटेरियल मिळत नाही. म्हणजे आपण अगदी LLM करत असताना सुद्धा स्टडी मटेरियल मिळत नाही. बरोबर. तर ह्या पहिल्या भागाच्या अंतिम टप्प्यात मी शेवटचा प्रश्न मला असा विचारतो की आपण स्वतःची लायब्ररी आहे म्हणाला, बरोबर, तर ती बुक संख्या किती आहे हे आपण सांगावं
आणि आपला हा पहिला भाग आहे तो आपण थांबूया. निश्चितपणे सर, या भागाच्या शेवटाकडे जाताना मी एक गोष्ट सांगेन की आपल्या लायब्ररी तर आपल्याकडे आहेच, बुक्स तर अवेलेबल आहेतच, पण त्याला जोडून एक फक्त क्ल्यू तुम्हाला देतो. आपल्याकडे प्रत्येक विषयाच्या प्रत्येक प्रकरणावर प्रत्येक घटकावर स्वलिखित नोट्स डिक्टेट करतो सर आपण. कारण याची मला प्रामुख्याने जाणीव आहे की माझ्या कोकणातल्या विद्यार्थ्यांना मुळात त्याची परीक्षा काय, नेमकं काय वेचावं याची जाणीव तितकी नसल्यानं किंवा त्याचं ज्ञान नसल्यानं त्यांनी काहीतरी चुकीचं वेचू नये म्हणून आपण त्या बुक्स मधून नक्की काय वाचलं पाहिजे हे आपण सेल्फ डिक्टेट करतो. विदिन अ लेक्चर आपण त्यांना नोट्स प्रोव्हाइड करतो, जेणेकरून किमान त्या जरी नोट्स त्यांनी व्यवस्थित वाचल्या तरी सुद्धा त्याला त्याचा फायदा होईल. नंबर एक. आणि दुसरं म्हणजे मला इथे सांगायला आवडेल की आरास एज्युकेशन अकॅडमी मध्ये जवळजवळ 4,000 ते 5,000 बुक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सर. UPSC सारख्या टॉप मोस्ट एक्झामिनेशन साठी मराठी मधलं साहित्य तसं कमी मिळतं, परंतु आपण जे अधिकारी झाले त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या तयारीतून जे काही त्यांनी रेफरन्स बुक दिले, जे काही त्यांनी नोट्स स्वतः काढले, त्याच्या नोट्सचे सुद्धा कॉपीज आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत. म्हणजे एखादा व्यक्ती IPS झाला तर मग ठीक आहे, मग तुम्ही ती तयारी कशी केली त्याच्या नोट्स आम्हाला प्रोव्हाइड करा. सो ज्याने स्वतः ती कृती करून पाहिले त्याच्याच नोट्स जर आपल्या मुलांसाठी उपलब्ध असतील तर मला असं वाटतं आणखीन आपण आपल्या सक्सेस जवळ जातो. त्यामुळे एक नक्की की आरास एज्युकेशन अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्याला सर अगदी म्हणजे महत्वाचं आहे, फक्त आर्थिक स्थिती नाही म्हणून विद्यार्थिनीकडे वळू नये असा अजिबात विचार करता कामा नये. आरास एज्युकेशन अकॅडमी मध्ये तुम्हाला एकही रुपया न भरता, म्हणजे तसा फी हा विषय महत्वाचा येतो म्हणून मी तुमच्याशी डिस्कस करतोय सर. तिथे तुमच्या हातात पैसे नाही म्हणून तुम्ही कोर्स करू शकत नाही असं नाहीये. तुमच्या खिशात पैसे नसले तरी चालतील, त्याला काही ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. विशेषतः अनेक बँका आपल्याकडे आपल्यासोबत असोसिएट आहेत ज्या या विद्यार्थ्यांना 0 इंटरेस्ट किंवा सम पर्सेंटेज ऑफ द इंटरेस्टवर एज्युकेशनल लोन प्रोव्हाइड करतात. म्हणजे तुम्ही तुमच्या अभ्यासाची तयारी पहिल्या दिवसापासून सुरू करू शकता एकही रुपया न भरता. धन्यवाद सर. आपण इथे आमच्या विनंतीला मान देऊन पहिला भाग आपण केला. नक्कीच. दुसरा भाग मी सरांचा नक्की घेऊन येतोय. त्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की किती प्रकारचे अधिकारी ह्या स्पर्धा परीक्षातून निर्माण होतात किंवा किती प्रकारचे अधिकारी ह्या स्पर्धा परीक्षेच्या सानिध्यातून तुम्हाला होता येतं. त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं असतं, बरोबर, सिलेबस काय आहे बघायला विसरू नका. आणि मला खात्री आहे पालकांना, विद्यार्थ्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सर.